दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा केली होती, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला होकारही दिला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता असं समजतंय, तर विलीनीकरणाआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होणार होती असंही त्यातून समजतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची इनसाइड स्टोरी। 5 ऑक्टोबर 2025 ला अजित पवारांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती आहे। 14 नोव्हेंबर रोजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून ग्रीन सिग्नलही मिळाला होता। 16 जानेवारीला अजित पवार, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यात बैठक झाली। 16 जानेवारीलाच अजित पवार, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची ही बैठक। 17 जानेवारीला झेडपी निवडणुका घड्याळावर लढवण्याचा निर्णय झाला।